थांबा, स्क्रोल करू नका. आज तुम्हाला स्वामींच्या एक अद्भुत कथेतील उत्तम बोध सांगणार आहे. विश्वास, संकटाकडून समाधानाचा प्रवास कसा करायचा याबद्दल स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटची माती काही वेगळीच आहे. त्या मातीत पाय टेकवला की मन आपोआप नम्र होतं. इथे येणारा प्रत्येकजण काहीतरी मागतो, पण परत जातो तेव्हा काहीतरी वेगळाच घेऊन जातो. विश्वास, धीर आणि अंतःशांती. या पवित्र भूमीत वावरले एक असे योगी की ज्यांनी कधी स्वतःचं मोठेपण मिरवलं नाही, पण ज्यांच्यामुळे लाखो जीव उभे राहिले. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचं जीवन म्हणजे नियमांपलीकडचं, तर्काच्या पलीकडचं आणि तरीही पूर्ण सत्याचं दर्शन घडवणारं. हरलेला माणूस. पंढरपूर जवळच्या एका गावात माधव नावाचा मध्यमवयीन माणूस राहत होता. बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक वाटावं असं आयुष्य. छोटंसं घर, बायको, 2 मुलं. पण आतून तो पूर्णपणे तुटलेला होता. व्यवसायात तोटा, मुलांच्या शिक्षणाची चिंता, घरात सतत तणाव आणि सर्वात मोठं, स्वतःवरचा विश्वास हरवलेला. तो रोज देवासमोर बसायचा, पण प्रार्थना संपली की मनात एकच प्रश्न उरायचा: देव खरंच ऐकतो का? एके दिवशी त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडली. गावात आलेल्या एका वृद्ध साधूनं फक्त एवढंच सांगितलं: अक्कलकोटला जा, उत्तर मिळेल. कसं ते विचारू नकोस. अक्कलकोटची ओढ. माधवला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण मनात खोल कुठेतरी एक आवाज सतत सांगत होता: जा. कर्जात असताना प्रवास कसा करायचा हा प्रश्न होताच, पण तरीही तो निघाला. प्रवासात भूक लागली, थकवा आला, मन डगमगलं. आपण वेडे तर नाही ना, हा विचार अनेकदा आला. पण अक्कलकोट दिसताच डोळ्यांत नकळत पाणी आलं. स्वामींचं दर्शन. स्वामी त्या दिवशी मठाजवळ बसले होते. अंगावर साधे कपडे, डोळ्यांत तीव्र नजर. माधव लांबच उभा राहिला. समोर जायची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाले: अरे, एवढा प्रवास करून आलास आणि लपून उभा राहिलास? माधव गडबडून पुढे गेला, डोळे खाली, हात जोडलेले. स्वामी म्हणाले: काय दुखतंय? माधव काही बोलू शकला नाही, फक्त डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. स्वामी थोडे कडकपणे म्हणाले: अश्रूंनी उत्तर मिळत नाही, बोल. कठोर शब्द, खोल अर्थ. माधव कापऱ्या आवाजात म्हणाला: स्वामी, सगळं असूनही काहीच उरलेलं नाही असं वाटतं. स्वामी हसले. ते हसू उपहासाचं नव्हतं, ते हसू आरशासारखं होतं. सगळं असूनही काही नाही, कारण तू जे आहे ते पाहत नाहीस, आणि जे नाही त्यालाच धरून बसलास. स्वामींनी जमिनीवरची वाळू उचलली आणि हातातून खाली सोडली. ही वाळू पकडून ठेवशील तर मुठ बंद होईल, सोडलीस तर हात मोकळा राहील. आयुष्यही तसंच आहे. परीक्षा. स्वामींनी माधवला 3 दिवस मठातच थांबायला सांगितलं. प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त सेवा करायची. पहिल्या दिवशी त्याला भांडी घासायला दिली, दुसऱ्या दिवशी मठाची स्वच्छता, तिसऱ्या दिवशी रुग्णभक्तांची सेवा. माधवच्या मनात गोंधळ वाढत होता. मी उत्तरासाठी आलो होतो, कामासाठी नाही. तिसऱ्या रात्री तो आतून पूर्णपणे कोसळला. अंतर्मनातील संवाद. त्या रात्री स्वामी त्याच्याजवळ आले. काय झालं? स्वामींनी विचारलं. माधव म्हणाला: स्वामी, मला वाटलं होतं तुम्ही माझ्या अडचणी दूर कराल, पण इथे तर माझीच परीक्षा घेतली जातीये. स्वामी शांतपणे म्हणाले: मी अडचणी दूर करत नाही, मी तुला अडचणींपेक्षा मोठं करतो. तू सतत म्हणतोस माझं आयुष्य बिघडलंय, पण कधी विचार केलास का तुझं मन कुठे बिघडलंय? हे शब्द माधवच्या काळजात घुसले. आशीर्वाद. स्वामी उठले, माधवच्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हणाले: जे होईल ते चांगल्यासाठी होईल, पण एक लक्षात ठेव, मी तुला मदत करणार नाही जर तू स्वतःवर विश्वास ठेवणार नसशील, आणि जर विश्वास ठेवशील तर मी कधीच तुला सोडणार नाही. परतीचा प्रवास. गावी परतल्यावर परिस्थिती एका रात्रीत बदलली नाही, पण माधव बदलला होता. तो शांत झाला होता, निर्णय घेऊ लागला होता, छोट्या संधी ओळखू लागला होता. हळूहळू व्यवसाय उभा राहिला, घरात शांतता आली, मुलांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं, आणि प्रत्येक सकाळी तो एकच वाक्य म्हणायचा: जे काही आहे ते स्वामींच्या कृपेने आहे. कथेचा बोध. श्री स्वामी समर्थ चमत्कार दाखवण्यासाठी येत नाहीत, ते माणसाला घडवण्यासाठी येतात. ते म्हणतात: मी बाहेर नाही, मी तुझ्या आत आहे. जेव्हा तू हार मानतोस तेव्हा मला आठव, कारण ज्याने मला ओळखलं तो कधीच एकटा राहत नाही. श्री स्वामी समर्थ.